मी प्राध्यापक मुकुंद खैरे, अध्यक्ष समाज क्रांती आघाडी. 11 तारखेला जो सुप्रीम कोर्टाने जो राखीव जागा हा मूलभूत हक्काने असा जो निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, संपादक दैनिक जनतेचा महानायकमध्ये सुनील खोबरागडे यांच्या माध्यमातून ती प्रतिक्रिया मी जेव्हा वाचली आणि एकंदरीत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि आरक्षणाचा हा संपूर्ण लढा याबद्दल आपणासोबत चर्चा करावी या हेतूने मी आपल्याशी बोलत आहे. तर या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जे स्टेटमेंट दिले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा असंवैधानिक निर्णयाचा आदर करा अशी सक्ती कोणावरही करता येणार नाही. आणि त्यांनी यांसाठी बाबासाहेबांच्या भाषणाचा तरी संदर्भ दिलेला आहे. पहिली गोष्ट, सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे हा असंवैधानिक आहे का हे पाहणं आवश्यक आहे. संविधानिक सुप्रीम कोर्ट किंवा कुठलेही कोर्ट हे जर संविधानिक जर निर्णय देत नसेल तर देशामध्ये संविधानाचा विषय संपून जाईल. सरकार हे संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकते, परंतु सुप्रीम कोर्ट संविधानाच्या विरुद्ध जाते असं म्हणणं हे अत्यंत आक्षेपार्ह होणार आहे. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की सुप्रीम कोर्टाला विरोध करताना आजच्या तारखेला या देशामध्ये जे सरकार आहे ते सरकार मागासवर्गीयांच्या विरुद्ध आहे, मागासवर्गीयांच्या अधिकाराच्या हक्काच्या विरुद्ध, आरक्षण विरुद्ध आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टावरही आपण जर हल्ला केला तर या देशामध्ये मागासवर्गीयांची जी अवस्था आहे ती अत्यंत खराब होणार आहे असं मला वाटते. आणि सुप्रीम कोर्टावर हल्ला करताना पहिल्यांदा आपल्याला या देशाची कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते, सुप्रीम कोर्टाची जी सिस्टीम आहे ती काय म्हणते हे सगळं लक्षात घ्यावं लागणार आहे. इथं प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी म्हणजे व्हॅल्यूम बाबासाहेबांचं जे लिटरेचर प्रकाशित झालं त्या व्हॅल्यूम 15 मध्ये जे 334 पेजमध्ये बाबासाहेब म्हणतात की आय एम बाउंड टू ओबे हिज जजमेंट बट आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट, याचा संदर्भ त्यांनी घेतलेला आहे. पण या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की 334 पेजच्या अगोदर 332-333 जर आपण वाचलं तर बाबासाहेबांनी हा जो इश्यू निर्माण झाला तो विश्वास निर्माण झाला होता की मद्रास स्टेटनी शिक्षण संस्थेमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण बहाल केलं, शिक्षणाचं आरक्षण बहाल केलं. आणि या शिक्षणाच्या आरक्षणाच्या विरुद्ध 2 पिटिशन्स फाईल झाले. त्यामध्ये श्रीमती दोराई राजन व श्री व्यंकट रामन या दोघांनी त्या सरकारच्या आदेशाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये पहिल्यांदा याचिका दाखल केली आणि हायकोर्टानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलं. सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 15(1) प्रमाणे आणि आर्टिकल 29(2) प्रमाणे हे स्पष्ट केलं की आर्टिकल 15(1) ने म्हटलं आहे की प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ द कास्ट, म्हणजे जातीच्या नावाखाली या देशामध्ये कोणालाही भेदाभेद करता येणार नाही. 29(2) म्हणते की एज्युकेशन सिस्टीममध्ये, एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी जातीच्या आधारावर भेदाभेद करता येणार नाही. आता 29(2) शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जातीच्या आधारे भेदाभेद करता येणार नाही आणि 15(1) म्हटलं की जातीच्या आधारे कोणाला भेदाभेद करता येणार नाही. अशा स्थितीमध्ये त्यांचं पिटिशन सुप्रीम कोर्टाने ऍडमिट केलं आणि सांगितलं की बा आरक्षणामुळे जातीचा जो आधार आहे तो घेतला जातो, त्यामुळे जातीच्या आधारावर भेदाभेद करू नये असं जर घटना म्हणत असेल तर जातीच्या आधारावर आरक्षण देणे ही घटना बाह्य आहे असं सुप्रीम कोर्टाचं त्यावेळेस म्हणणं होतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये जेव्हा 1951चा हा विषय आहे की पहिली घटना दुरुस्ती जेव्हा सरकारसमोर होती त्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाची चर्चा झाली जी सभागृहामध्ये, त्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी काय म्हटलं बघा
I have carefully studied both these judgments of the Supreme Court, and with all respect to the judges of the Supreme Court, I cannot help saying that I find the judgment to be utterly unsatisfactory. बाबासाहेब म्हणतात की हे जजमेंट आहे असमाधानकारक आहे, मी त्याला समाधानकारक समजू शकणार नाही. बाबासाहेबांच्या या स्टेटमेंटवर त्या ठिकाणी नझरुद्दीन अहमद जे वेस्ट बंगालचे आहे त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटलं, सर, ऑन ए पॉइंट ऑफ ऑर्डर, इज इट इन ऑर्डर फॉर एनी मेंबर टू एक्सप्रेस द डिरिस्पेक्ट टू द हायेस्ट ज्युडिशरी इन द लँड? इट इज द कस्टम इन पार्लियामेंट नॉट टू स्पीक डिसपॅरेजिंगली अबाउट द कोर्ट्स. अहमदचं म्हणणं पडलं की या देशाची ही अशी कस्टम आहे की पार्लमेंटमध्ये कोणी हायेस्ट ज्युडिशरीला डिसरिस्पेक्ट करणार नाही, आणि अशा प्रकारे ज्युडिशरीचा डिसरिस्पेक्ट करणं ही आपली प्रथा नाही, असं त्या नझरुद्दीन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, देर इज नो डिसपॅरेजमेंट ऑफ द लर्न जजेस एट ऑल. इथं कुठल्याही प्रकारे मी जजेसचा अपमान केला नाही असं बाबासाहेब म्हणणं पडलं. त्यानंतर स्पीकर म्हणतात, लोकसभा स्पीकर म्हणतात, आय माय सेल्फ फेल दॅट द वर्ड शुड नॉट हॅव been used, but I think what the Honorable Law Minister meant, the judgment was unsatisfactory from the point of view of what the government proposed to do. त्या ठिकाणी स्पीकरने त्या ठिकाणी आपली भूमिका ठेवली की बा अशा प्रकारचा वर्ड यूज करणे योग्य नाही, परंतु लॉ मिनिस्टरला काय म्हणायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट समोर जे प्रपोजल आहे पुढचं त्या संदर्भात त्यांनी ही भूमिका ठेवली असेल. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब पुन्हा म्हणतात का, द जजमेंट डज नॉट अपियर टू बी इन कोनसन्स विथ द आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज माय पॉइंट. बाबासाहेब पुन्हा म्हणणं पडते की हे जजमेंट आहे हे कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलला कॉन्सन्स नाही आहे असं बाबासाहेब म्हणतात. पुन्हा त्याच्यावर स्पीकर म्हणतात, आय एम अफ्रेड दॅट द हॉनरेबल मिनिस्टर विल नॉट बी इन ऑर्डर टू पास एनी सच स्ट्रक्चर्स ऑन एनी जजमेंट एक्सप्रेस बाय सुप्रीम कोर्ट. त्या स्पीकर पुन्हा म्हणतात की बा या ठिकाणी लॉ मिनिस्टर अशा प्रकारे जजमेंट जे झालं त्याच्यावर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी चर्चा करू शकत नाही. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे बाबासाहेबांनी हे मान्य केलं का बा, बाबासाहेब म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे या ठिकाणी हे स्पष्ट झाले की बाबासाहेबांनी जे काही संदर्भ बाबासाहेब बोलले जजमेंट संदर्भात ते बाबासाहेब म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी. बाबासाहेब विशेष हे केला. नंतर बाबासाहेब पुन्हा त्या ठिकाणी काय एक्सप्लेन जेव्हा करतात समोर, तर जे आता जे या ठिकाणी जे मांडलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी की आय हॅव ऑफ्टन इन द कोर्स ऑफ माय प्रॅक्टिस टोल्ड द प्रिसाइडिंग जज इन व्हेरी इम्फेटिक टर्म दॅट आय एम बाउंड टू ओबे हिज जजमेंट बट आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट. That is liberty which every lawyer enjoys in telling to the judges that the judgment is wrong and I am not prepared to give up that liberty. बाबासाहेब म्हणतात की मी माझी वकिली करत असताना, आता हा बाबासाहेबाचा जो विषय आहे हा बाबासाहेबांनी कोणत्या संदर्भात सांगितलेला आहे की बाबासाहेब मी वकिली करत असताना वकिली त्या ठिकाणी वकील म्हणून कोर्टामध्ये हे करत असताना जर मला असं वाटलं तर मी ही जी लिबर्टी आहे ही लिबर्टी मी घेत होतो. याचा अर्थ हा नाही की बा आता बाबासाहेबांनी ती लिबर्टी बा घेतली की बा आय एम नॉट बाउंड टू से रिस्पेक्ट इट. तर हे बाबासाहेब आणि वकील आणि जजच्या दरम्यानला हा विषय आहे. हा सामान्य जनतेचा आहे किंवा कुठल्या लिडरचा विषय होऊ शकत नाही, हे पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. असं जर आपण हे बाबासाहेबांचा संदर्भ घेऊन जर आपण असं विचार करत बसलो समजा तर आपल्याला मी ज्युडिशरी आज समजा या देशामध्ये जे काम करत आहे, आता हा राईट्सचा जो मॅटर आहे हे मी पुढे बोलणार आहे की बा इथं सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं ते कसं करेक्ट आहे. उलट आमची तयारी नसल्यामुळे, आम्हाला हे न समजल्यामुळे, आर्टिकल 64 आम्हाला न समजल्यामुळे या देशामध्ये आरक्षणाचा अधिकार जो मिळायला पाहिजे होता घटनेमध्ये तो आम्हाला नाही मिळाला. दॅट इज अवर फॉल्ट, हे मला म्हणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या संदर्भामध्ये जी काही प्रतिक्रिया आहे ती अत्यंत चुकीची असे मी समजतो. कारण हे कॉन्स्टिट्युशनल सेटअपमध्ये न बसण्यासारखं हा विषय आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध जर आपण जर असं बोलतो म्हणलं तर आपण हा विचार केला पाहिजे की ज्यावेळेस व्ही.पी. सिंगांनी मंडल कमिशनचा जे समजा जो अहवाल होता तो स्वीकारला आणि 1990 मध्ये त्यांनी ओबीसीना 70% आरक्षण बहाल केलं, नोटिफिकेशन काढलं.
या नोटिफिकेशनला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा सोहिनीच्या RSSच्या वकील 25 वर्ष त्यावेळेस वय होतं, त्यांनी त्या ठिकाणी त्या VP सिंगच्या नोटिफिकेशनला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि ते मॅटर 2 वर्ष झालं सुप्रीम कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर जेव्हा चालला तर सुप्रीम कोर्टाला समजा त्या ठिकाणी जर समजा सुप्रीम कोर्टचं आरक्षण विरुद्ध असतं समजा, तर 16 नोव्हेंबर 1992 मध्ये जो निकाल आला तो निकाल ओबीसीच्या आरक्षण समर्थनार्थ आला, आरक्षण त्यांनी ते मान्य केलं. जर 16 नोव्हेंबर 1992ला देशाच्या सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या आरक्षणाचं नोटिफिकेशन जर रद्द केलं असतं, सांगितलं असं काही अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कारण इंदिरा सोहिनीने ज्या प्रकारचं इंटरप्रिटेशन केलं, ज्या प्रकारचं आर्ग्युमेंट केलं, जे मॅटर चाललं, एवढं जबरदस्त मॅटर त्या लेडीने उभं केलं, पण सुप्रीम कोर्टाने मानलं नाही. आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षणाला त्या ठिकाणी मंजुरात दिली आणि अशा प्रकारे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण सुधारलेलं आहे. म्हणजे आता आपण जर असं म्हटलं का, आता यांनी जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं म्हटलं की हा सुप्रीम कोर्टाचा 1951चा पहिला हल्ला आहे. हा सुप्रीम कोर्टाचा हल्ला कशा आरक्षण हल्ला, म्हणजे आता असं झालं का सुप्रीम कोर्टाने स्वतः आरक्षणाचं मॅटर आपल्याकडे घेतलं, स्वतः पिटिशन फाईल केलं आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने जे काही केलं ते कॉन्स्टिट्युशनल जे इंटरप्रिटेशन आहे त्या प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि नंतर मग 15 आर्टिकल 15 मध्ये आर्टिकल 15(4) आलं आणि 15(4) मध्ये काय आलं की स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ रिझर्वेशन इन फेवर ऑफ द SC and ST इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट. विषय क्लिअर झाला. स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन म्हणजे आता नथिंग कंटेन इन दिस आर्टिकल, म्हणजे या घटनेच्या आर्टिकल 15(1) मध्ये 15(2) मध्ये जे काही समजा असेल ते जे काही असेल ते असताना सुद्धा या देशाच्या राज्य घटनेचा आर्टिकल 15(4) आता जे निर्माण झाला पहिल्या घटना दुरुस्तीमुळे, त्यामध्ये हे स्पष्ट केलं की जरी स्त्री पुरुषामध्ये किंवा जातीमध्ये भेदाभेद करतात असे जर घटना म्हणत असेल तरी या देशाचं सरकार जे स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन इन फेवर ऑफ द SC and ST इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट. म्हणजे आता आर्टिकल 15(4) हे क्लिअर केलं की आरक्षणाचा अधिकार, आरक्षण देण्याची समजा प्रक्रिया सरकार करू शकते आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कुठेही आरक्षणाला अडथळा आला असं दिसत नाही. मग आता सुप्रीम कोर्टाचा हा जजमेंट कसा का आला? सुप्रीम कोर्ट जजमेंट यासाठी आला की 2020 मध्ये म्हणजे याच वर्षी समजा 2020 म्हणजे याच वर्षी 7 फरवरी 2020 मध्ये जेव्हा जे जजमेंट समजा मुकेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड, म्हणजे उत्तराखंड सरकारच्या विरुद्ध जे मुकेश कुमारचं जे समजा त्या ठिकाणी पिटिशन, त्यामध्ये पुन्हा 6 ते अफिलंट होते त्यांनी, अशा प्रकारचे पिटिशन सुप्रीम कोर्टाचे दाखल झालं 2019 मध्ये आणि त्याचं जजमेंट जे आलं समजा त्या जजमेंटमध्ये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की आर्टिकल 16(4) आणि 16(4)A हे जे 2 आर्टिकल आहे हे दोन्ही आर्टिकल रिझर्वेशनचा अधिकार प्रोव्हाइड करत नाही. म्हणजे रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज ए फंडामेंटल राईट्स अंडर आर्टिकल 16(4) असं त्यावेळेस त्या ठिकाणी जजेसनं म्हटलं आहे. आणि त्यावेळेस जज कोणते होते तर ते LN राव जे या प्रकरणामध्ये जे होते ते जज त्या ठिकाणी 2020च्या म्हणजे जे समजा 7 फरवरीचा जो जजमेंट आहे त्यामध्ये रावच होते. आता रावने जे समजा 2 फेब्रुवारी 7 मध्ये सांगितलं का बा रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट, मग 7 फरवरीला सांगितल्यानंतर समजा आपण समजा ते जजमेंट जे आहे त्याच्यावर कोणी रिव्ह्यू पिटिशन दाखल नाही केलं, कारण ते जजमेंट तेवढं काही इथलं महाराष्ट्रामध्ये मराठी पेपरमध्ये मला वाटतं फारसं आलं नाही. म्हणजे आता समजा आता आपल्याला मागासवर्गाच्या आरक्षणाची बद्दल समजा एवढा सुद्धा कळवळा समजा असेल, समजा प्रकाश आंबेडकर जे राजकीय जे नेते आहेत जे बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या आणि समाजाच्या भल्याच्या गोष्टी करतात, त्यांनी 7 फरवरीच्या निकालाला त्या ठिकाणी चॅलेंज का नाही केलं, त्या निकालाविरुद्ध रिव्ह्यू पिटिशन दाखल का नाही केलं? आता 7 फरवरीला जो निकाल दिला आणि त्यामध्ये स्पष्ट झालं की बा फंडामेंटल राईट्स रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 16(4). आता हे जेव्हा त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर आता जेव्हा समजा तामिळनाडूच्या प्रकरणामध्ये तिथल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या लोकांनी समजा जॉईंटली पिटिशन फाईल केलं, सगळे पक्ष एकत्र आले भाजप सोडून आणि 50% ओबीसींना बा आरक्षण पाहिजे मेडिकल सीट्समध्ये असं त्यांचं ते म्हणणं होतं.
सुप्रीम कोर्टाने सांगितलं का आरक्षण हा जर फंडामेंटल राईटच नाही समजा आमच्या म्हणण्याप्रमाणे, तर आर्टिकल 32 प्रमाणे तुमची याचिका ही दाखल होऊ शकत नाही. इतकं ते क्लिअर होतं, कारण आर्टिकल 32 प्रमाणे ती याचिका दाखल झाली, त्यांनी ते करण्याचा तो प्रयत्न होता. आर्टिकल 32 त्यांनी पिटिशन फाईल केलं. तर सुप्रीम कोर्ट सांगून राहिलं त्या ठिकाणी की आर्टिकल 32चं ऑपरेशन केव्हा सुरू होते का जेव्हा राईटचं व्हॅल्युएशन होतं, राईट फंडामेंटल. आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जर रिझर्वेशन हा जर राईट फंडामेंटलच नाही आहे समजा, तर आर्टिकल 32 प्रमाणे आम्ही ही याचिका दाखल कशी करून घेणार. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी थोडंसं हे झालं आणि त्यांनी त्या सगळे लोक म्हणायला लागले की बा हे ओबीसीचा हा विषय आहे, ओबीसी लोक नाही, आम्ही त्याच्या बाजून आलेलो आहोत. आणि अशा सुप्रीम कोर्ट सांगतात की बाई तसं नाही आहे, तुम्ही एकत्र आले, तुम्ही काम करून आले, फार चांगली गोष्ट आहे. परंतु जे घटनेमध्ये जे नाही आहे ते आम्ही कसं काय करणार. आणि अशा वेळेस समजा त्या ठिकाणी शेवटी सुप्रीम कोर्ट त्यांच्या रागावलं, थ्रेटन केलं टू थ्रो द पिटिशन म्हणजे आम्ही पिटिशन फेकून देणार. आणि त्यावेळेस त्यांनी त्या पिटिशन ते विड्रॉ करून घेतलं विथ लिबर्टी टू फाईल इन द मद्रास हायकोर्ट. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं का तुमचं हे मॅटर तुम्ही आर्टिकल 32 मध्ये सुप्रीम कोर्ट येऊ शकत नाही. आरक्षण जर हा तुमचा लिगल राईट असेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता. आणि अशा प्रकारे त्यांनी ते पिटिशन विड्रॉ करून घेतलं आणि आता ते हायकोर्टात जातील समजा. म्हणजे त्यांना तो आता त्यांच्या लक्षात आलं, कोणाच्या का बा पिटिशनरच्या लक्षात आलं की आर्टिकल 32 प्रमाणे सुप्रीम कोर्टात जर म्हणणं असेल की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 64, तर 64 प्रमाणे जर हा राईट फंडामेंटल नसेल समजा असं सुप्रीम कोर्टात जर म्हणणं असेल तर आर्टिकल 32चं जे संरक्षण आहे की आर्टिकल 32 मध्ये जे प्रोसिडिंग आहे सुप्रीम कोर्टात ते होऊ शकत नाही. दॅट वॉज द पॉईंट. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने पुन्हा रिपीट केलं. आता प्रश्न असा आहे की सुप्रीम असं का म्हटलं, सुप्रीम कोर्टाने आरक्षण हा राईट फंडामेंटल नाही, राईट नाही असं का म्हटलं हे आपल्याला तपासणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याला जे मगाशी तुम्हाला बोललो का मुकेश कुमारचे जे प्रकरण आहे, मुकेश कुमार वर्सेस समजा स्टेट ऑफ उत्तराखंड जे प्रकरण चाललं 2019 पासून ते 2020 पर्यंत जे प्रकरण झालं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याचं आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड पाहावं लागेल. ते बॅकग्राऊंड असं आहे की 1994 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मुलायम सिंग चीफ मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अदर बॅकवर्ड कास्ट म्हणजे पब्लिक सर्व्हिसमध्ये SC, ST आणि ओबीसीला रिझर्वेशन देण्यासंबंधीचा 1994 कायदा उत्तर प्रदेश सरकारनं मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना तोच कायदा तो मंजूर केला. नंतर आपण पाहतो की उत्तर प्रदेशाचं विभाजन झालं आणि उत्तराखंड नावाचं दुसरं राज्य तयार झालं. दुसरं राज्य तयार झाल्यानंतर काय झालं की दुसरं राज्य तयार झाल्यानंतर त्या राज्याला सुद्धा एका नोटिफिकेशनद्वारे 30/8/2001 मध्ये त्या राज्याला सुद्धा हा कायदा लागू राहील अशा प्रकारचं त्या ठिकाणी मांडण्यात आलं. म्हणजे नोटिफिकेशनद्वारे 30/8/2001 ला हा जो उत्तर प्रदेश सरकारचा हा जो कायदा आहे, आरक्षणाचा जो कायदा आहे, हा कायदा उत्तराखंडला पण लागू राहील असं नोटिफिकेशनद्वारे स्पष्ट करण्यात आलं. आणि या नोटिफिकेशनला विनोद प्रकाश नौटियाल नावाच्या गृहस्थानं उत्तराखंड हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं. उत्तराखंड हायकोर्टाने चॅलेंज केल्यानंतर काय झालं का हायकोर्टाने जो ऍक्ट आहे, जो मुलायम सिंग सरकार जो ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये सेक्शन 3 आणि सबसेक्शन 7 हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, घटनाबाह्य अशा प्रकारे निकाल देऊन टाकला. असा निकाल दिल्यामुळे काय आलं बघा की असा निकाल आल्याबरोबर 2011ला हा निकाल आला, 6/7/2011 हा निकाल आला हायकोर्टाचा, उत्तराखंड हायकोर्ट हा निकाल आला. आणि हा निकाल आल्याबरोबर या देशातलं हे पहिलं सरकार आहे, उत्तराखंड सरकार आहे का त्या सरकारनं 5/9/2012 रोजी त्यांनी एक आदेश काढला. आणि त्या आदेशामध्ये काय म्हटलं की पब्लिक सर्व्हिसेस इन द स्टेट शॅल बी फिल्ड अप विदाउट प्रोव्हाइडिंग एनी रिझर्वेशन टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अँड ओबीसी. म्हणजे राज्याच्या सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकर भरती करताना
कोणत्याही प्रकारे SC, ST आणि ओबीसीना आरक्षण राहणार नाही अशा प्रकारे त्यांनी तो आदेश काढून टाकला 5/9/2012 रोजी. 5/9/2012 रोजी आदेश झाल्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध मिस्टर गॅनचंद नावाचा गृहस्थ जे असिस्टंट कमिशनर होते सिव्हिलला, टॅक्स डिपार्टमेंटला, बिलॉंगिंग टू सेल्युक कास्टचे, त्यांनी हायकोर्टामध्ये त्या सरकारच्या 5/9/2012च्या आदेशाला चॅलेंज केलं. चॅलेंज केल्यानंतर काय दिसतं आपल्याला की हायकोर्टाने पिटिशन मान्य केलं आणि सरकारला सांगितलं की आरक्षणाचा जो हा विषय हा सरकारच्या अखत्यारीत आहे, सरकारने ते आरक्षण भरायला पाहिजे. अशा प्रकारे हायकोर्टाने सरकारला आदेश दिला. सरकारनं मग त्या हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध परत रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं आणि ते रिव्ह्यू पिटिशन फाईल झाल्यानंतर पुन्हा ते मॅटर चाललं आणि ते मॅटर 15/11/2019 डिसाईड झालं, सरकारच्या विरुद्ध डिसाईड झालं. सरकारला सांगितलं गेलं का तुम्ही अशा प्रकारे, कारण स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन घटनेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सरकार असा कायदा करू शकत नाही की असा आदेश करू शकत नाही की आम्ही आरक्षण देणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने की हायकोर्टाने असं कधीच म्हटलं नाही, कुठं म्हटलं नाही. आता हे जे जजमेंट जे आलेलं 11 तारखेला सुप्रीम कोर्टाचं इन द मॅटर ऑफ तामिळनाडू, सुप्रीम कोर्टाने असं नाही म्हटलं सरकारला का आरक्षण देऊ नका, सरकारला असं म्हणण्याचा हा विषयच नाही आहे. उलट इथं या ठिकाणी आपण काय पाहतो की उत्तराखंड हायकोर्टाने काय म्हटलं किंवा घटनेमध्ये शाल मेक आहे, स्टेट शाल मेक द प्रोव्हिजन, जरी त्यांचा जर तो अधिकार नसला तरी तुम्हाला तो देणे तुमची ड्युटी आहे. दॅट इज ड्युटी ऑफ द स्टेट टू प्रोव्हाइड द रिझर्वेशन. दॅट इज ड्युटी ऑफ द स्टेट. त्याचा अर्थ असा आहे की स्टेटला ते फॉलो करायचं आहे, पण स्टेट ते रिझर्वेशन नाकारू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्तराखंड हायकोर्टाने उत्तराखंड सरकारच्या विरुद्ध आदेश पारित केला आणि तो आदेश 15/11/2019 पारित झाला. आणि त्या आदेशाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल झालं, अपील फाईल झालं. त्यामध्ये 6 लोक परत पुन्हा जॉईन झाले आणि त्या अपीलमध्ये त्या ठिकाणी मुकेश कुमार वर्सेस उत्तराखंड सरकार अशा प्रकारचे अपील ते फाईल झालं. त्यामध्ये आपण पाहतो की सरकारच्या बाजूनं मुकुल रोहतगी जे नावाजलेले सरकारी वकील आहे, त्यांनी सरकारची बाजू अशी मांडली का रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज ए फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 64. त्यांनी त्या ठिकाणी मांडलं का रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज ए फंडामेंटल राईट. त्यांनी म्हटलं का फंडामेंटल राईट हा जरी सुद्धा 16(4) आणि 16(4) जरी हे राईट्स हे जरी फंडामेंटल राईटच्या प्रकरणात समजा जरी आर्टिकल असले तरी त्याचं जे समजा त्या ठिकाणी इंटरप्रिटेशन आहे, त्याचं जे वर्डिंग आहे, त्याचं जे कंटेशन आहे, त्यांनी मी काय म्हटलं आहे का त्यामध्ये कुठंही राईट टू रिझर्वेशन टू SC आणि ST नाही म्हटलेलं आहे. तिथं स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन. स्टेट शॅल मेक, इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेट. हे स्टेटचं डिस्क्रिप्शन आहे, हे स्टेटची इच्छा असली पाहिजे. म्हणजे रिझर्वेशन कॅनॉट बी क्लेम ॲज ए फंडामेंटल राईट